जय महाराष्ट्र मित्रांनो. आणि मी आलो वाडीवर. आई आणि ताई करू आली पापडा. बघून घ्या, असं असते पापडा. ती लाटून राहिली आणि हे करून टाकून राहिली इथं. बघून घ्या, पापडा असं असते. आणि आई आणि ताई ऑर्डर घेते दोघं मिळून. आज तर ऑर्डर आहे त्यांना, तर हे करून राहिले पापडा. सकाळी सकाळी घेतले मी केस जाडून. हे बघू शकता तुम्ही, केस जाडून घेतले मी. कापूर लावला, कापुरापाशी गेलो आणि केस जळले माझे. बघून घ्या, असं टाकते. फोनवरही बोलून राहिली आणि टाकून पण राहिली. हे लाटून राहिली. आणि इकडे पापडा. आमचं गाव छोटंसं. बापून लावलं झेंडा, बंटी भाऊनं लावला झेंडा आणि राजनं पण लावला झेंडा. मायाच्यावर जागा नाही आहे सध्या, मी लावतच नाही घर बांधल्याशिवाय. तर हे आपलं छोटंसं घर, ही छोटीशी माडी आणि हे छोटंसं गाव. आता जाणार आहे मी रुपयतदाच्या वाडीत. रुपयतदाच्या वाडीत कोरकू. कोरकू म्हणजे मजूर आहे, तर जाणार आहे मी. आणि हरभरा सोंगण्याचे चालत आता मी वाडीत रुपयतदाच्या. तर आता सुरुवातीलाच लागते गहू. हे पाहून घ्या, गहू उंडीवर आला. मस्तपैकी गहू आहे रुपयतदाचा. आणि तिकडे माणसं उभे आहे, जेवण खावण करू आले ते आता. तर त्यांच्याजवळ जायला आता मला गावातून जा लागन. ह्या गावातून जा लागन, नाही तर मग धुऱ्यान जा लागन. चला तुम्ही जातो आणि दाखवतो. काल बसून कोरको आहे त्यांच्याकडे, मजूर आहे. मला म्हणे वावराच्या दोन्ही म्हटलं हो ठीक आहे. बोंग्या रस्ता पद्धतशीरपणे इकून नसून रस्ता तर इकून आहे. पण एक सांगतो तुम्हाला, इज्जत आहे. पण आला ब्लॉगर पण इज्जत देते जराशे कोण ना कोणी. आणि माझ्या मित्राचा फोन आला तर मला काल, तर माईक घे म्हणे तू. मी म्हटलं ठीक आहे माईक घेऊ आपण, पण सध्याच नाही घेत म्हटलं माईक मी. पुढच्या महिन्यात माईक घ्यायचा मला. तुम्ही सपोर्ट करा, प्रेम दाखवा आणि लवकर आपण माईक आणू. अशी गोमदाचा हरभरा, हा रुपयतदाचा गहू. आणि तो सोमाचा हरभरा सोंगून झाला वाटतं पूर्ण तिकडला राहायला. आणि रुपयतदाची बाबा उभी आहे. हे बा, आपल्याला जाणं आहे त्यांच्याजवळ. हे झाड मस्तपैकी रुपयतदाचा हरभरा सोंगून झाला आहे, पण उचलाचा आहे. आता उचलन ते जेवण करून. आणि तिकडला राहिला आहे सोमवारचा, इथं गंजी लावणार आहे हा रुपयतदा. आणि रुपयतदाच्या वावरात याचं कारण, माझ्या वावरात काहीच नाही आता. जाऊनही काही फायदा नाही. म्हटलं जाऊन पहा जरासं, जाईन मी वावरात, जाईन मी दाखवत तुम्हाला. आणि गोंग्या असे ढिगं लागले आहे, फक्त उचलाचे आहे. आणि तिथं ठेवणार आहे ते, गंजी लावणार आहे तो. हा रुपयतदा पाणी देऊन आला वाटते. पाणी देऊन आला काय? हा मग. आणि ह्या इथून हरभरा नेतो. आईनं सांगितलं हरभरा थोडसा, तर हिरवा हरभरा घेऊन जाईन मी. हरभराही मस्त होता याचा. रुपयतदाचे बाबा देऊन राहिला पाणी गव्हाले. आणि हा एवढा हरभरा राहिला आहे, त्याला काही जास्त होती वाटते. पाणी सांगते एवढा झाला आहे इकडून इकडे, तिकडे सोंगायचा आहे. आणि एवढा राहिला इथून इथपर्यंत. आता देऊन राहिला गव्हाले पाणी तो. आणि मग जेवण करून राहिले. माझ्या भावाने दिलं मला हरभरा धुवून, आणि तो देणारा पाणी. इकडे पाणी चालू आहे समोर. आणि इकडलं झालं वाटते त्याचं. आणि मजूर लागले कामावर जेवण खावण करून. एवढी गंजी लागली त्याची, तर यावेळेस ना कम लागली. आणि हरभरा आता खातो मी. हरभरा पाण्यातून डुबून काढला त्यानं. चला तुम्ही हरभरा खातो. जरा पूर्ण सोंगून आता बसली आहे खाली. उचलाच आहे फक्त एवढं. आणि एवढी उचलली इकडून उचलाच आहे. रुपयेश दामून राहिला का उद्या परवा येऊन जा म्हणते तुम्ही उचलायला. रुपयेश बाबा तसे म्हणते. आता पो काय म्हणते ते वो तो जाएंगे क्योंकि एक ही पात में बैठ जाता ये फोन उठाना। वरून दादा. मुझे दो पात गिराया हमने, थोड़ा सा ये इधर का वो थोड़ा सा काफी है, वो कौन सा वो उधर का चालले आता मजूर. आणि दुसरीकडे चालले. रुपयेशदानं म्हटलं की बा उद्या उचल जाय. तर हे उचलाचं राहिलं इकडलं उचलाचं राहिलं रुपयेशदाचे बाबा. तुम्ही काय म्हणू शकता, किती गुण हरभरा आपल्याला ह्याच्यात हो? त्यातले मग 35 कट्टे. 35 कट्टे होणार म्हणतात. भाऊ आता किती निघते तर आपण व्हिडिओ टाकणारच आहे. तर हा हिरवा आहे. हिरवा घरी घेऊन झाला पण आईनं सांगितलं आहे. तर रुपयेशदाई चालला वाटते सार करायला त्यांनी, काय माहिती. एका लाईननं मजूर मुंग्यासारखे चालले. मुंग्या तिथून स्टार्ट झालं तर इकडे खतम झालं. आणि ह्या रुपयेशदा सार करायला गेलता. सार करायला गेलता तू? हां हो. आता मंदात येत नाही. नाही ती कोणाची चिंता आता येणार असेल. थोडी काढली दे ना, तर कशी आले ते मग खूप नाही बोलले.
रुपेदाचा गो पाणी झालं का ते आलं चला चला बंद करायचे आता बंदच करायचे मशीन मी घेतला एवढा हरभरा रुपेदा तोडून आलो रुपेदाच्यासाठी चला एवढ्या हरभऱ्यात पहा किती मोठे मोठे झाड आहे लंब झाड आहे खाल्लं मग घरले पाहिजे खाली खाली पडला आहे सरळ वाटतं ना सरळ चला तर आता चाललो आम्ही घरी जेवण खाऊन करून घरी जाऊन आईनं सांगितलं तर हरभरा घेतला पोंग्या हरभरा आणि आता चाललो घरी मजूर गेले घरी त्यांच्या म्हणजे दुसऱ्या इकडे गेले ते तर आता चाललो आम्ही घरी हे पोंग्या इच्छा तोडून आलं तर हरभरा आता करतो मी जेवण आले आहे बेसन आणि पोळी आई आणतो म्हणते दही ताक काय आणते तो दोन्ही आणलंय नाही टाकत आणलं ठेवतो मीठ साखर नाही टाकली का याच्यात हे ताक आणलं आणि पोळी आणि बेसन ताकाचं बेसन आवडते आपल्याला तुम्ही करतो जेवण आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये अशा व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा